नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 19 भाग 2. मागच्या भागामध्ये आपण 1 ते 100 पर्यंतच्या ओव्या घेतल्या होत्या 19व्या अध्यायाच्या. आता या भागामध्ये आपल्याला पुढच्या ओव्या घ्यायच्या आहेत. चला तुम्ही वाचनाला सुरुवात करूया. अध्याय 19. आपल्या 100 पर्यंत ओव्या झाल्या होत्या. आता 100च्या पुढच्या आपल्याला घ्यायच्या आहेत. चला तर वाचनाला सुरुवात करूया. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणातभूती लिहून पाठवा. चला तर मग आता वाचनाला सुरुवात करूया. या तिन्ही मार्गाचे अंतिम फळ ज्ञान साचे, परी ते ज्ञान प्रेमाचे विन असता कामा नये. जे जे कृत्य प्रेमाविन ते ते अवघे आहे क्षीण, म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात. काळा गोरा खुजा थोर, कुरूप आणि सुंदर हे शरीराचे प्रकार, त्याची न बाधा आत्म्याते. आत्मा अवघ्याचा आहे एक, जे तेथे न पडे कदा फरक. शरीर भेद व्यावहारिक, त्याचे कौतुक काही नसे. तीच या तिन्ही मार्गाची स्थिती तंतोतंत साची. बाह्य स्वरूपे भिन्न त्याची, परी मूळ कारण एक असे. मुक्कामास गेल्यावर मार्गाचा न पडे विचार, जो मार्गी चालतो नर महत्व त्याचे त्यास वाटे. पंथ चालण्या आरंभ झाला, परी मुक्कामास नाही गेला. आशांचाच होतो भला. पंथाभिमानाने या तिन्ही मार्गाचे ते पाथ मुक्कामी पोचल्या होती संत. मग यांच्या संबंधात द्वैत नसे इथलेही वशिष्ठ वामदेव जमदग्नी आत्री पराशर शाडिल मुनी हे कर्माच्या सेवनी मुक्कामासे पोचले. व्यास नारद कयादू कुमार मारुती शबरी अक्रूर उद्धव सुदामा पार्थ विदुर हे गेले भक्ती मार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरक्ष जालंधर हे चढले जिना थोर या योग मार्गाचा. जो वशिष्ठा लाभ झाला तोच विदुराशिया पदरी पडला, तोच मच्छिंद्राने भोगिला. फळा माझी फरक नसे तीच प्रथा पुढे चालली. येथे शंका घ्यावी मुळी कर्ममार्गाची रक्षिली. बुज श्रीपाद वल्लभे नरसिंह सरस्वती यातीवर तैसेच झाले साचार. ठिकाण त्याचे गाणगापूर वाडी औदुंबर ख्यात जगी. नामा सावता ज्ञानेश्वर सेना कान्हू चोखा महार. दामाजी पंत ठाणेदार गेले भक्ती मार्गानी. शेख मोहम्मद श्रीगोंद्यात आनंदी स्वामी जालन्यात. सुरजी अंजनगावात देवनाथ चाहते योगाचे तैसेच आहे साप्रत. कर्ममार्गी वासुदेव रथ मी धरला भक्तिपंथ अनेक बहुत जणांनी. पळूसचे धोंडीबुवा सोनगीरचा नाना बर्वा जालन्याचे यशवंतरावां भक्तिपंथ साध्य झाला. खालामाती विदेही तेवी शिर्डीचे बाबासाही. गुलाबरावांचे ठाई ज्ञानदृष्टी असे रे. पहा चांदूर तालुक्याचा वरखेडे नामे ग्रामाचा. आडकुजी नामे संत साचा गेला होता याच वाटे. मुर्हा गावचे संतरत्न झिंगराजी तो होय जान. तेवी नागपूरचे ताजुद्दीन भक्तिमार्गासी चाहते. या अवघ्या संताचे आचरण भिन्न प्रकारचे. परी अधिकारी कैवल्याचे ते बैसले होऊनी. मार्ग असो कोणताही त्याचे मुळी महत्व नाही. जो मुक्कामास जाई त्याचे कौतुक करणे असे. आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी. कैवल्याच्या मार्गावरी भाविका आणून सोडावया. जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल आणि मोक्षरूपी भोगील फळ त्या पंथा आचरोनी. आता नको पुसूच काही हे न कोणा सांगे पाही. निवांत बसू दे ठाई पिसेपणाच्या पासोडीने. ज्याची निष्ठा बसेल वा जो माझा असेल त्याचेच कार्य होईल इतरांची ना जरूर मला. ज्यासी अनुताप झाला ब्रह्मज्ञान सांगणे त्याला. उगीच तरकटी वात्रटाला स्फोट त्याचा करू नये. कोणी काही म्हणत आपण असावे निवांत. तरीच भेटे जगन्नाथ सद्गुरु जगत आत्मा.
ईचा उपदेश ऐकला, बाळाभाऊच्या नेत्राला प्रेमाश्रूचा लोटला, पुरतोन आवरे त्या अष्टभाव दाटले, शरीरा रोमांच उमटले, वैखरीचे संपले, कामतेने सहजची मौनेच केला नमस्कार, श्रीगजान साधू थोर, वराड प्रांताचा उद्धार करावयासी अवतरला, साळूबाई नावाची एक असे कन्वशाखेची ती होती महाराजाची मनापासून भक्तीनं. तिला महाराज एके दिनी ऐशा परी बदले वाणी डाळपीठ घेऊन स्वयंपाक करी अहोरात्र. जे येतील तयार ना, साळू घाल भोजना, येणेच तू नारायणा प्रिय होशील निसंश. ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत, जी वैजापूरचे असे सत्य माहेरवाडे घोडेजीचे. प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग झाला, तो न तया फलद झाला तयाची या दुर्दैवे. खांबगावाच्या सन्निध्यासी जलभ गाव परियसी, त्या गावचा रहिवासी तुळशीराम एक असे. पुत्र तुळशीरामाचा आत्माराम नावाचा होता, तैल बुद्धीचा वेदाध्ययनी प्रेम ज्याचे. हा धर्मपीठ वाराणसी, जी भागीरथीचा तटाकाशी, तेथे केला अध्ययनासी वेदांग श्रोतीच्या. प्रत्यही भागीरथीचे स्नान, मधुकरीचे सेवियन, गुरुगृहाते जाऊन करी अध्ययन श्रुतीचे. श्रोते विद्यार्थींना तरी अध्ययना जाती देशावरी, शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैलते. चैनी माझी गुंतल्या मन, मग कशाचे अध्ययन, बिरूड आंब्या लागून लागताना रसाचा. आत्माराम नव्हता यापरी विवेक संपन्न सदाचारी, विद्या अवघी करून पुरी आला निज देशाते. स्वदेशी येता शेगावासी, गेला असे अतिहर्षी, हजेरी ती द्यावयासी श्री गजानन महाराजां. तो वेद विद्येचा सानता, गजानन केवळ ज्ञान सविता, आत्माराम वेद म्हणता कोठे कोठे चुकत असे. त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरु मूर्ती, आत्मारामाची संगती वेद म्हणती महाराज. एकता त्याचे वेदाध्ययन, तन्मय होती विद्वान, न होय सराफा वाचून किंमत त्याची त्या हिऱ्याची. शेवटी समर्थ पाशी आत्माराम राहिला अदरेसी, मधू टाकून मक्षी कैसी जाणे कैसे आवडेल. प्रत्यही सेवेकारण यावे त्याने जलंबाहून, चुकविला ना एकही दिन ऐसा एकनिष्ठ भक्त तो. समर्थाच्या पश्चात हाच होता मठात, पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूच्या समाधीची. मोबदला न घेता भली एकनिष्ठा सेवा केली, शेवटी त्यानेच हरपली इस्टेट आपली महाराजा. इस्टेट अल्प साचार, एक जमीन एक घर, येथे नवदृष्टी किमतीवर देणे आहे बाग पहा. भिल्लीनीने रामाला बोरे देऊन वश केला, तिचा प्रकार हाही झाला म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रय केदार, दुसरा नारायण रामकर, निव्वळ दुधाचा त्याचा आहार, तो दूध आहारी बुवा. ऐशी होते तिघे जण स्वामीचे भक्त निर्वाण, ज्यांनी आपले तनमन समर्थ चरणी अर्पिले. मोरगाव भाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा, तेथील मारुतीपंत पटवाऱ्याचा वृत्तांत थोडासा. श्रोते त्या मोरगावात मारुतीपंताच्या शेतात पिकाचे रक्षण करण्याप्रत तिमाजी नामे माळी होता. तो माळी खळ्याभितरी निजला निशीच्या अवसरी, गाढ झोप लागली खरी ते अवसरी त्याला. उलटून गेले 2 प्रहर, कुंभाराचे 10-20 खर, खळ्यात येऊन दाण्यावर पडले असती पांड्याच्या. राखणदार झोपी गेला, गर्दभासी आनंद झाला, ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालुनी. हा पांड्या मारुतीपंत महाराजांचा होता भक्त, म्हणून सद्गुरु रायाप्रत लीला करणे भाग आले. क्षणात जाऊन मोरगावासी हाक मारिली तिमाजीसी, अरे जागा होई त्वरेसी रासेसी गाढवे पडली ना. ऐसे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून महाराज आपले अंतर्धान.
खळ्यामधून तेधवा ती माझी उठून पाहता गाढवी दिसली तत्वता म्हणे काय करू आताच मालक रागे भरेल की पिकाचे रक्षण करण्यासी त्याने ठेविले आहे मसी विश्वासघात आज दिशी झाला त्याचा माझ्या हाते तो विश्वासाला माझ्यावर मी निजता झालो निसूर आसही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवांनी आता समजूत मालकाची कोण रीती घालूसाची ही पहा त्यावेळी मानाची किंमत होती लोकांस ना तरी हल्लीचे नोकर निमक हरामन शिरजोर न भातोड्याची तिळभर काळजी न त्यांना मालकाच्या ती माझी तैसा नव्हता हळहळ त्या लागली त्याच्या चित्ता म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्याकाराने काही असो चुकीची माफी मागितली पाहिजे साची उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षमाचा करील ऐशी मनाशी बोलून उद्यास येता नारायण ती माझी गावात येऊन पाय धरिले पंताचे महाराज माझ्या झोपीनी बुडविले तुम्हा लागूनी 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली की ती नुकसान किती झाले ती पाहिजे पहिली खळ्या माझी जाऊनी भली म्हणजे आपण मज वाटेल बरे मारुती म्हणाले त्यावर खळ्यात यावया साचार वेळ ना मला तिळभर मी निघालो शेगावा दर्शन घेऊन सद्गुरूचे त्या गजानन महाराजाचे उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन ऐसे बोलून शेगावाला मारुती पंत येता झाला दर्शनासी मठात गेला 10-11चे सुमारास महाराज होते आसनावरी जगू पाटील समोरी बाळाभाऊ बुद्ध करी बसला जवळ पाटलाच्या मारुतीने दर्शन घेता केले हस्य वदन तुझ्यासाठी मचकारानं त्रास झाला रात्रीसी तुम्ही माझे भक्त होता मला राखण्याला लाविता झोपाळू नोकर ठेविता आणि आपण निजता खुशाल घरी मारुती काल रात्रीला खळ्यात ती माझी झोपी गेला गाढवाचा सुळसुळाट झाला ते रास भक्षू लागले म्हणून मी जागे केले जाऊन ती माझी सी भले रास सांभाळण्यास सांगितले आणि आलो निघून ऐशी खून पडता क्षणी मारुतीने जोडून पाणी मस्तक ठेवून या चरणी ऐसे वचन बोलला आम्हा सर्वस्वी आधार आपलाच आहे साचार लेकराचा उघा भार मातीची या शिर्यसे आमुचे म्हणून जे जे काही ते अवघेच आहेत आपली आई सत्ता या त्यावरी नाही तुम्हा विन कौनाची खळे आणि जोंधळ अवघ्याची आहे आपला ती माझी नोकर नावाला व्यवहार दृष्टी आहे की ब्रह्मांडाचे रक्षण आपण करिता येथून लेकरांसाठी त्रास करून पूर्ण माता सोसी वरचेवरी ती लेकरू आपले म्हणून आपण केले खळ्यात ते जाऊन भले मोरगावी रक्षण ऐसीच कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर आत्ताच जाऊन करीत दूर नोकरीवरून ती माझीला ऐसे बोलता मारुती कौतुक वाटले समर्थाप्रती आम्ही भाषण केले निरीती ते आता अवधारा छे छे आणि भाषण केले येणे रीती ते आता उधारा छे वेडा ती माझीस नको मुळीच काढूस नोकरीवरून खास त्याचे वर्म सांगतो तुला ती माझी नोकरी मामे खळ्यात गाढवे पाहुणे दुःखी झाला असे मनी ते मी तेव्हाच जाणिले रात्रीची हकीकत तुला सांगावया प्रत आला होता भीत सकाळी ना तुझ्याकडे ते तू म्हणालास त्याला मी जातो आहे शेगावाला उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहिन ऐसे गुरुवचन ऐकिले मारुतीसे चोज झाले ए पहा संताचे कर्तृत्व भले कैसे आहे अगाध गाढे खळ्यात पडलेली कोणी न त्या सांगितली ती अंतर्ज्ञाने जाणिली गजाननाने श्रोते हो शके 1816 महाराज बाळापुरासी असता गोष्ट झाली ऐसी ती थोडकी सांगतो तेथे सुखलाला बनसिलासी एक बैठक होती साची त्या बैठकीसमोर महाराजांची स्वारी बसली आनंदात तेथे सुखलाला मूर्ती अवघी दिगंबर वस्त्र नव्हती टिळभर त्या पाहून भाविक नर नमन करून जात होते हे तो होता हमरस्ता बाजारपेठेचा तत्वता त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार